राजू अरे जेव्हा अरे बा सगळी जेव्हा ये इकडे हो म्हणजे बूट आधी बूट काढ येतं राम राम करायचं बस पण तिला जरा अरे जेव्हा आलं की मारा आला मला अरे हे दारू पियाची जागा आहे का रे? जेवणच जात नाही. पॅक घेतलं की जेवण तरवर जाते. अरे हे काय केलं बे मग जेवणच राहिलं ना. मोह झालं तर समजायचं झालं. उठा आता तुम्ही चला. चला बसायला उठा आता बायाची पंगत आहे आता बायाची पंगत आहे. अहो दोन घास खाल्ले नाही या बिदाड्यानं पत्तरवाळी वल्ली मग जेवणच झालं नाही की. वाढत नेऊ द्या वाढत. 2 दिवस झालं जेवलं नाही काही. आज 4 दिवस झाले या पाटलाने जेव्हा सांगितलं म्हणून मी जेवलो नाही. गुलाबजामुन होते म्हणून आणि या बिदाड्यानं मग कार्यक्रमच केला. तुला धाब्यावर जीव घालतो चल. आलो पाहिला पुण्या दिवशी बायको मार खाऊ घालते की लोकांच्या शेंगा चोरून आला पाहिजे आमच्या. अया बायकोला कोण सांगा कदर आणला. सकाळी आमटी दुपारी आमटी संध्याकाळी पुन्हा सोल्याची चटणी. कव्वा संपत्ती की हे सीझन कदर आला आहे दात नाही का रट्ट्या रट होऊन गेले बाबा रे. कव्वा येते की आमच्या पोटरीचा सीझन काय होते की हे कस काय पण हे बी शेंगा चोर आले काही. अरे ये पळू नको. मी बी शेंगा चोर आलो. मी आलो अरे मग साळभाऊ झालो की आपण ये निमी घेऊ शेंगा आपलेच माणसं राजा कदर आला तोडून. मग सुमित्रा काय 31 डिसेंबरचं नियोजन तुमचं? बाबा काय नाही नियोजन रे. बायको म्हणे रट्टावून शेंगा आणा म्हणे 31 डिसेंबरला. सोल्याची चटणी भाजी हेच करून खाऊ म्हणे. एखादं आहे त्या दिवशी काय मटण बनत नाही काय नाही. अरे एखादंच असलं तर काय झालं. वेज हॉटेल मध्ये जाऊ ना आपण 31 कराय. हेच भाजी ते नुसत्या गुळमट भाज्या राहतात. आपल्याला कसं झणझण लागते. सकाळी अशी आठवण आली पाहिजे त्या भाजीची. अबे ते दातर नाग्या नाही का रोजही वेज मध्ये खाऊन आले महिला ठाटेलून. तिथं सुरजकंदाची भाजी आहे ना हाताचा वास द्यायला मला लय भारी चवदार अशी टेस्ट आहे. मटणाची भाजी काय तू डबल मटणाची भाजीचं नावच काढत नाही म्हणे. इतकी भारी भेटायली मला भाजी. आता कोटा आहे रे ते हातील. अरे हातगावला आहे आपलं महिला ठाटेल. चल हे तिच्या तोंडावर फेकतो. आमटी खाऊन कदरलो रोजही बी. खास आपल्यासाठी मलिनाथ हॉटेल घेऊन आले आहे सुरजकंद थाली ऑफर. फक्त 250 रुपयात अनलिमिटेड. इथं रेडी झाली आपली थाली. थालीमध्ये तुम्हाला पापड मठ्ठा गुलाबजामुन चपाती भाकर तंदूर राईस हे मिळत आहे फक्त 250 मध्ये. फक्त मलिनाथ हॉटेल. टेस्ट एक नंबर आहे. या हॉटेलमध्ये कॅफेची पण सुविधा आहे. इथं पिझ्झा वगैरे मिळून जाईल. तर एकदा अवश्य भेट द्या. यांचा पत्ता आहे गजानन महाराज मंदिराजवळ हवा मलिनाथ प्युअर व्हेज रेस्टॉरंट हदगाव नांदेड रोड हॉटेल मलिनाथ. तुमचाच पता नाही. आम्ही किती वेळ झाले येऊन बसलो. नुसता चापलेपणा सरत नाही तुमचा. मला बोल नको बाई बापाला बोल. आता निघायच्या पुढे झालं आता टमरेल घेऊन गेला. यायला तर बोलण्यातच लाग नाही हो. आता का हगाय जाऊ नको का पोट झोपून आलत मग काय शोभायला का तुम्हाला. मलाच लवकर बोलून घेतलं तुम्ही. तुमचं झालं नाही. चला की लवकर. तिथं गाडीमध्ये सीएनजी सुद्धा भरायची आहे मला. बरं सीएनजी भरायची आहे ना परत. चला बाबा मी घरून जेवून निघलो नाही की कसं की मला खतखतच करते म्हणून मला अशा करायचं वाटत नाही. आपला ऑटोच बरं आहे मस्त. असं का बाबा त्या गोळ्याच्या दुकानातून मला पोट थांबायची गोळी घेऊन पाहिलाय कसं खतखत करायला म्हणा. बाप्पाचं हागणं आणि बहिणीचं वकणं हे सरत नाही म्हणूनच तुम्हाला कुठं लग्नाला न्यावं वाटत नाही. 4 चौकात मग इज्जत घालता तुम्ही असं करून. आता कसं बोलला वयाच्या तोंडाने बोलला तर फडफड लागतं का. बापू झाले की नाही हो तुमचं. सीएनजी टाकायचे पैसे द्या बरं मला. बाबा बरं देतो पंपावर उभी का. बाबा भाई बाबा मरणाची रांग आहे की येतात लगन लागते आपलं. बापू काहीच उशीर लागत नाही. 5 मिनिटाचं काम आहे. एकदा सीएनजी टाकलं म्हणजे मोकळं. असं का बाबा टाकून घे मग मी अंग टाकतो जरा रात्रीची झोप आहे मला. 3 hours later. बापूला उठवा. सीएनजी टाकणं झाली म्हणा. सीएनजी टाकणं झाली. मंगल कार्यालय आलं. किती वाजले हो. जास्त का उशीर झाला नाही बापू. फक्त 3 वाजले तर. 3 वाजले. केलं लग्न नाही केलं सगळं केलं. आता काय बिस्तर उठायचं का घ्या म्हणजे आता आलो तर आपण जेवण करू. अरे काय फनान घ्यावं आहे रे हे मोह तर पटलं बाप व्हायची. लाडूला मरायची पुढं. एवढा टक्क लावून काय पाहायला. मायला म्हशीला सुद्धा पाय आले. आता मला येणं झाली. म्हशीच्याच पोटी जन्म घ्यायला लागत होता काय. 3दा फाया तरी येत होती सोयरी. वार लग्नाचंच करा नाही. तो लग्न होत नाही. मठावर जा तू मठावर.
सारा देश नर की खाई में झोंका जा रहा है और ये साला पूछता है किरीस का सुनने का गाना. बरं झालं पोरं तुम्ही शेकोटी केली ते मरणाची थंडी पडायली नाकात घातलं तर कुल्फी व्हायली. तुमचंच उपकार आम्हाला शेकोटी करायला. बापा कस काय रे अहो हे कुठं मेहनत करायला गेली आपल्याच घरचं जळतन होय. घरचं जळतण होय का ते पोरगी बेजार व्हायली जळतण आणू आणू ती आठवड्यात माती गेली घालो काय नाही असतो. थंडीच्या घरी पांघरून झोपायचं इथं हातपाय वाकडे व्हायले थंडी तिथं कुठं बोंबलत आले तुम्ही वा घरी. खूप छान आज मयात लेकीन आणलेला होय. फार लेट तर कटी आहे बुवा. ते जाऊ दे रे बा 12 वाजले चल घराकडे. 7:30 जाता येते ना काय गडबड करायली. 12 वाजले. 12 वाजता जाऊन झोपतोस का अरे रात्र पाणी दिलेलं आहे वावरामध्ये जाऊन पहाटे 4ला जाणं लागत गेलं वावरात. बापू नामा भित्राय जाऊ द्या त्याला काला जबरदस्ती करायली भियाचे होतं ना ते वाटत ना. याचं काही ऐकू नको बस तुम्हाला सांगतो पोरं बसा. त्या साली ज्ञानबाचं वावर केलतं पाय रात्रभर चकव्यानं हिंडवलं मला असा जाळ करून बसले तुम्ही. आम्ही एक साल तुम्हाला सांगतो दिवट्याला शेकत बसलो तिथं. बापू ड्युट्या म्हणजे काय. दिवट्या म्हणजे 4-5 दिवे असे वाऱ्यामध्ये उडतात गव्हाला पाणी देत आणि त्याला शेकायचं असं. ते मग फार फेकाफेकी करते चल रे तू. काय म्हणला चल जाऊ दे. चला ते पोरं गेले तर आपण किती वेळ शेकत बसा. तुमच्या काळातल्या गोष्टी त्या पोराला काला सांगायली मरणाची भीती आता ते पोरं वाटण एखादं भिवून मिळून पडले एखादं तर. असं का काळात असे किती भूत होते दिलो नाही मी कोण्या भूताला. बाबाला काय झालं पडायला. तू हस का करा नुसत्या भूताच्या गोष्टी बड्या बड्या बाता. सगळं आचार्य हे 2 पिपे तेल याच्यात एवढ्या याच्यात विकून घ्या. गाव जेवण आहे बरं. फक्त एकच गाव शेजारचे बी गाव जेवते त्या 2 पिप्यातून इतक्याच किलो साखर मध्ये. अरे मला म्हणले गावातले लोक जगदेराव चांगला आहे म्हणून माता ते माझ्या सोयरा म्हणे लय चांगला आहे विदर्भातला होय म्हणे हे आचारी. अहो एकदा जर आपल्या हातचा स्वयंपाक खाल्ला ना डबल ते माणूस घेतच नाही म्हणून जास्त माणसं जेवतात. डबल घेतात बाबाला फोन लावतो. कसा लावून दिला रे आचारी हे. घरमालक कोण आहे इकडे? आहे हो. बोला बरं या लिस्ट मधलं जाऊन सामायना ना तेरवीच निघाली कोंडोबाच्या. अरे तेरवीची नाही रे शुभ काम आहे आपल्या मोठा आहे टेंट वाला त्यानं काय आचारी लावून दिला बाबा मला हे. या चुनाचं काय खावडा करायचं की आपल्याला काय करायचं. लावती या गालाला आणि माझ्या गालाला. बरोबर लावतो. बाब्या कुठे गेली होती काय आचारी लावून दिला बाबा मला त्यानं. सरकणार तो. आपण लय डेंजर आचार्य हाताला मध्ये काढतो हो द्या. तू होय बरं घराकडे आणि आमची काढतो पुढे आता होय तू घराकडे. राहायला मला काय आचारीपणा जमत नाही काय की उद्यापासून तेरवीचे स्वयंपाक करायला लागतो. हे काय भेटतंय गावात आता बाई सरपंच एवढा पटेल उद्या. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 300ची लीड होती काय साधारण गोष्ट आहे काय. बाई बाई काय झालं कोण इवाई होता का बापा कुठं खाली खाऊ काय की सपन पडलं हो. सपन पडलं तुम्हाला तर जान जवान लेकरासारखे दिवसात स्वप्न पडायला काय की नाडा फिडा बांधायला लागते काय. बाबा नाड्या फिड्याचं काही नाही सपन फार साजरं पडलं. सरपंच झाली बरं सोन माही म्हणजे कोण सरपंच झालं बाई तू सरपंच झाली म्हणून मला सपन पडलं फार साजरं वाटायला तर टेजवर तुला सत्कार झाला म्हणा गावातल्या चांगल्या बाया तुला हार घालायला म्हणा फार बरं वाटलं होई भाई. असं का बाई उभा राहतो का माया मी शाळेमध्ये होतो मॉनिटर होत गेलो त्याच्यात मला लय आनंद होता ना. आता सरपंच झाल्यावर किती होईल काय झालं म्हणजे सपन पडलं म्हणजे मी सरपंच झालो म्हणे त्याच्यामध्ये. काय सरपंच आय तो तोंड तरी आहे काय सरपंचा तुला नुसतं सदस्य उभं केलं 3दा पडतो तू. बाया सांगा समद्या भांडण करतो गलीतल्या सरपंच झालो. सरपंच माणूस असा ऑफिस आहे तुम्ही कोणती सुद्या रोज तुमचे कपडे धुताना रोज मटक्याचे चिठ्ठी सापडेल मला सांगायला तोडवरी करून. बरोबर आहे ना. अरे मला सपन पडलं रे. तुम्हाला सवण पडलं मग कवाच होत नाही सरपंच हे. मामाजी स्वप्नातलं तरी ऐका वाटतं का मग चांगलं झालेलं. नाही तुला केदाच लागते. तुला काची कमी पडली हे पाय सोयाबीनच्या तेलाच्या कॅनी आणतो साड्या ढगभर आता तुला काची कमी पडली का रोजानं गेली का कोणाच्या तुला रोजानं वाटा लागते. बाबा सपना मला पडला रट्टे सुनबाईला बसले बेशक मराठे काय सुनबाई नाराज होते वाटायला. बाबा सगळ्या गावाच्या आवा येऊन शेगा घेऊन चालल्या काय सगळ्या घेऊन जाऊन काय नुसते खुटाण्यात ठेवतात की काय आहे की या वयाचं जरासं लक्ष नाही भाई. बाबा 2 घोट मुतालतो यालो जरासा दम धरा. बाबा आले तर कमी जास्त 15 खेप मुता गेले मला चला लोक सगळे शेगा घेऊन चालले काय ताल काय म्हणतो सगळ्या गावाच्या आवा येऊन शेगा घेऊन चालले ना. अहो तुम्हाला काय सांगू मा भगंधराचा आणि मुटकड्याचा प्रॉब्लेम एकच झाला त्याच्यामुळे मुत नाही आलं. बाबा गावातल्या डॉक्टरला दाखवता गोळ्या दाखवू आपण. बापू तुमच्या दुरीमध्ये कोणती बाई शेंगा तोडायली. बाबा शेंगा तोडायली बाबा ही भाई तुम्ही थांबा मणक्यातून मोडूता तिला. कोठा बाबा ते पलीकडल्या वळीमध्ये एवढं गोटोडा भरलं त्या बाईनं. बाबा एवढा वाटोडा
मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी. हाताना मारते कोणाची भाई हो टकल्या सटवाची सोनं व्हाय वाटायली एक आहे की रेंगूट कुठं आहे पाहू द्या पाहू द्या बाबा तुम्ही मारा पापडी लेकिन एक सेकंड बाबा तुमचीच लेख आहे की हो बाबा उगाच मारायला होतं. बाबा गाऊन मारलो इतकं मला. हा बाई तू आज काम आहे बाबा कल्टी मारलेली बरी मलाच माझ्या लेकीला मारायला लावून पाय लावून पळाले का हा बाबा लेकीला मारायला लावल्यामुळे इवाय नाराज झाली काय की हो द्या बाबा इथं मला एकट्यालाच बसलं मटण शिजवाय कवा येतात की. आपले काच पार्टी चालू आहे काय त्या पोराला भेव घालतो आणि एकटाच खाऊन घेतो सगळं बाबा या ना मला भेव वाटायला इथं. म्हणाल शिजलं का पाहतो डायरेक्टच खातो शिर काय काय झालं तुला बाबा तिथं कोणतरी आहे हो. कोण आहे तिथं हे कोण आहे हे? चल बरं चल चला काय माझं करायचं जेवाय बोललं नाही म्हणून असं भेव घालून खात्यात का लेकराला. तो काम हो का तू पोरग दोघच खायचे. अरे सांगितलं नाही म्हणून चेक भगवान लांब केलं मार करायचा घरा नाही की रे सोपते का तुला. अरे भुकाच्या पोटी तुमचं खाल्लं हे काहीच धड नाही तुम्हाला हा गावरान चालतो दमका मुर्गा मटन थाळी चिकन थाळी आणि स्पेशल डवारा मटन सुद्धा. बापरे माझा हात चेक लांब केलं तू. बाबा आपण उद्या नाही का रोट्या नेऊ नाही तर आई मारते रोजे रोट्या आली म्हणून. हो केलीच का लहान गोष्ट अरे रोट्या नाही रे तुम्ही काहीच घेऊ नका फक्त आजच्या दिवस दम खा उद्या सकाळी तुम्हाला नेतो तिथं. चला चला ए आज नाही जायचं उद्या. हॉटेल रानवारामध्ये आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेज मिळून जाईल. इथे फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था पण आहे आणि स्वच्छ सुंदर रम्य वातावरण इथे मिळेल. स्वच्छ किचन, अनुभवी स्टॉप आणि लवकर सर्व्हिस देणारा. आणि इथे ड्रिंक अलाउड नाही. जेवणासाठी स्वच्छ आणि सुंदर कॅबिन. हॉटेल रानवारामध्ये स्पेशल चिकन थाळी 220, स्पेशल मटन थाळी 250, स्पेशल फिश थाळी 220 आणि स्पेशल अंडा थाळी 180. यांचा पत्ता आहे नांदेड हिंगोली रोड, बार्डी टोल प्लाझाच्या बाजूला, हिरकणी बायोस्टिकच्या समोर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. मी पण जेवण केलं, तुम्ही पण या. माझ्यावर तर काय रोग आला की काय नाही की टोंगऱ्याची वाटी अशी फट फट करायली फेंडरी ताय गोळी आली माग त्या बाळापुराच्या डॉक्टरानं चिठ्ठी दिली कोठा की नांदेडा जा म्हणला इडबार इनला मात्र दवाखाना सापडला नाही. बाप्पाचं दुखणं माझ्या मुलावर आलं हे काम होतं का बाया माणसाचे करायचे. पिंकर जोडणं पाणी लावणं मग तर कोण्या जन्माचं पाप होय की. का मारायची जरा असं अंगत टाकू काय की बाई बायो इकडे ये माय. धर्मशाळेसारखं झालं काय की उठला की कोणी येऊन जायला घरात बाया माणसं आता ए बाबिया ए अरे काय माणसं म्हणाली की ढोर तुला अरे काय म्हणायला माणूस येत बापू तुमच्या घरी झोपलो येऊन मी रात्री. अरे काय तुला सुमार पडायला का रे तुमच्या घरी येऊन झोपलो का म्हणा. त्याचं काय झालं बाबू रात्री माळेगावला गेलतो कॅबिनेट 2 वाजले यायला येऊन झोपी गेलो काही चुकलं असेल तर खेळत मला. अरे 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 तरी म्हणायलो रात्रीच उतरली नाही काय की सोन्यासारखे लेकर बाळा हात बायको आहे काला आगाव धंदे करायचे. बाबू लेकर बायको सगळ्या गोष्टी मान्य आहे का. फक्त वहिनीला 1 कप चहा करून द्यायला आम्ही जातो मी आम्ही घराकडे. वहिनी चहा करा बरं 1 कप. तू बरोबर आहे माझ्या पोरीला सांग तू का चहा करायला होय घराकडे जातो हो माझं तुमची पोरगी भंडारा आहे गाव थोकायला मला भंडाने हाय भंडाने हाय आता त्या गावातले ही झाडे बोलायली काय सुमित काय काय गडबड होती हे गडबड दिसायला. बाबा सकाळ दुपार संध्याकाळ नुसती आमटीच व्हायली हो त्याच्यानं लई पोट बिघडायला पाहू द्या जायच्या जाऊन येतो जरासं. अरे थांब 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 तुला माहित आहे की नाही अहो उद्याच्या बापाने लग्न झालेली बाई आणली म्हणे. आज वेळी होत ती प्रॉपर्टी अरे हो बाबा संडा फराव दे आधी त्याला तिकडे जाऊन पाहू. याव तशी होती नाही तर त्याच्यावरच्या बेकर निघाली लई मारायची रे. आई चल दाजी ऐकलं ते तुझ्यापाशी पातलेलं साखर नाही हे खबर का साखर. तुम्ही तर गावातले खबरी व्हा. आम्हालाच का ते आज तक न्यूज वाले. बाबा ते जाऊ दे ते आज तर हो आम्ही बरं ते बहिणीचं तोंड तरी दाखवा आम्हाला. बरं बघायची तुम्ही बघल्याशिवाय जातच ना. ये ग भाई
बाबा पहिल्यापेक्षा लय डेंजर आहे काय की हो पाऊन थिसली इंद्रसभा भवतानी बाबा नंबर एक जोडा जमला की होई असू दे बाय अश्वर्या रे एकोणीस वीस फरक आहे कसं प्रमाणे बाई तू नाव काय आहे हे कोणतं नाव आहे रात्रपासून अशा पुस्तकात झाले काय की काय नाही बोललं तर झाली शब्द आहे. बाबा नवीन आहे पोरगी लागत अजून दुसरा काहीतरी विचारू बाई तुला हे नक कोटा भेटला माळेगावच्या जत्रात बाबा याला उत्तर हे नेमकं हे होई काय बाई दारूच्या धुंदीत बुकीच केली शांती चांगली होती बाई. मुकी आर नंबर एक झाला मूर्तीला अभिषेक कर ज्याची बायको मुकी ते जगात सुखी मायला यायनं धुरा इतकुसाच केला आणि मी एकटाच हाव काडी मोडी आणि तिघ भावा ते यायला बोलाय येईन काही एकानं आणली छेडी इकडे माझ्या काय समजा वावरच घेतात काय ए ते छेडी उसात आली ना मया काय नाही ते जरा छेडी आली इकडे तेच म्हणलो माझ्या तिघ हात त्याच्या नादी लागत नाही बापूला घेऊन येतो. काय झालं रे ते सत्वा ज्याची काकी रोजही भांडायली धुऱ्यासाठी तिघ हात मी एकटाच हाव. अरे मी हाव ना मग बापू तू पहिलाच मोठा हसन तुला कुठं नेवती तर भांडणार बरं का अरे मग ह्या जेवण पण इथलंही भानगडी केला मी चला बरं मला काय आठवण झाली तुम्ही चला लेकराला मारता का बापूला मारलं आता तर तुम्ही मेले रे ठीक आहे काऊन बम अरे बाबा काटते लय जहाल तुमचा अरे दादा या पिदाड्याचं ट्रॅक्टर काला लावलं अरे सकाळी रामपाऱ्यात एक क्वार्टर देऊन 200 कमी ठरवले काय म्हणले पिदड अहो आपला नापेला लय मोठा कॉन्टॅक्ट गेल्या नंबर लावतो तुमचा गेल्या हिवात झोपू देत नाही तुम्हाला काय लपड आहो बाबा गण्याच्या भांड्याचा आपण माल नेला तर 4 दिवस नंबर लागला ना हिवातच झोपलं आणि म्हणाले पहिला नंबर लागते गेल्या काय भाडं लागूच तर तसंच म्हणावं लागते तिकडे हिवात झोपता बापाचा म्हणाले लेखचा म्हणाला अरे बापा काय झोपाची आणता काय आम्हाला तिथे ते ट्रॅक्टर आणि माल चुलीत घाल मी चाललो बाबा दोरी बांधायची नाही का अरे 7 कट्ट्याला दिया बापान दोरी बांधली होती का रे हो बाप्पा जाऊ का काय ए जाऊ दे जाऊ. काय लावते बसा आला कर नंबर आपला नाही आला लई वाजायला तू काय रे हिवाने एकदम निवांत जपून अरे रस्त्याने चाललो होतो ना अचानक वाघाला ना समोर अरे निल्याने अशी खतरनाक कट आणली ना साईडने गाडी नेली निल्या नसला असता तर मेळच असतो मी आता वाघ माग लागला अरे वाघ माग लागला होता आमच्या माहितीये का तुम्हाला अरे एक गाडीला फक्त 4 गेर आहे 5व्या गेअरवर टाकला ना निल्याने गाडी अशी खतरनाक पळवत होता माग आमच्या माग आम्ही वाघाच्या पुढं बाबो लय खतरनाक असे डेंजर पळवत होता ना गाडी तुम्ही बघितलं असताना एवढेच झाले असते वाघ गायब झाला गायब झाला मागून गायब झाला आम्ही मी असं माग बघून पाहिलं तर वाघ गायब झाला आणि पुढे पाहिलं डायरेक्ट आमच्या पुढे येऊन थांबला खतरनाक नेल्याने डायरेक्ट 6व्या गेअरवर टाकली त्या वाघावरून गाडी उडवली बाबो लय खतरनाक किस्सा झाला काय सांगू आपल्या अंगावर उडी मारली होती वाघाने झेप कधी शिफ्टी नव्हतं की अरे शेपटी धरली ना वाघाची गाडीवरून उतरून असं गोल फिरून फेकून दिला वाघ तिकडं चाला सुद्धा नको समजू आपल्या भावाला
लय खतरनाक किस्सा झालता. जिवंत राहिला असता का मी नसतो जिवंत राहिला. येऊन असला असतो ना आम्ही जिवंतच राहिलो नसतो. तू बाबा ऐक रे इकडे दादी सांगा ए बापा बाबू गेला तर मी अण्णाच्या बोरी सांगितलं करणार आहे. दाजी आता तुम्हीच पोरगी द्या नाही तर मग पोरगासाठी आहे ते 2 एकर तुमच्या नावानं करून देतो. 2 एकराची बात नाही. तुम्ही 4 एकर वावर दिला तरी मग मी पोरगी देईना त्याला. आता मी मग काय करून घेतो. दादी तुमच्या पाया पडतो बा तुमची पोरगी द्या नाही तर पोरगासाठी तुमच्या पोरीच्या बाई मग पोरग गेला रे. मला माहित आहे ना भाऊ काय माहित आहे तुम्हाला. त्यांच्या भलेसाठी काय नाही केलं मी. चिकन मटन दारू काय काय नाही केलं. कोट कमी पडली होती माई. साहेब तुम्हाला राग येत असेल तर एक बोलू का. बोल आपण 5 वर्ष काही कामच केलं नाही हो म्हणून आपण पडलो. काम केलं नाही. अबे काय मला तू सगळं होता की रातून दिवस रस्ते केले गट्टू केले बोरं पाडले. गट्टू केले बोर मारले. स्टार्टर आहे तर मोटर नाही मोटर आहे स्टार्टर नाही 4च गट्टू बसले आणि फोटो काढून गेले तुम्ही. आता दुसरे म्हणायचे अगोदर तूच म्हणालस का. तू हस कोणाला नेमका त्याच्यावरच मग. आय साहेब तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही. अहो तुम्ही माझे गुरु हा गुरु. मी जे काही खायचे शिकलो ते फक्त तुमच्याकडून शिकलो. अहो माझ्या मोबाईल मध्ये वॉलपेपर सुद्धा तुमचाच आहे साहेब तुमचाच आहे. यायला तर दाखवतो डीजे वाजवायची का घरापुढे डीजे वाजवायची. आता तर मग कोणावर विश्वास राहिला नाही. घरच्यावर राहिला नाही बाहेरच्यावर राहिला नाही कोणावर तुझ्यावर तर कसंच नाही रे. अरे नाही कोणावरच नाही रे. परत झालं मी तुम्हाला मतदान केलंय. कोणाचा आवाज रे. काय झालं बाप्पू. काय काय तुला काय डोळ्यात मातोडा केला का काय फुफुंडा केलास पुरा मग ह्या अंगाचा. मी गेले नाही तुमच्या गेली. अरे काय वर येतो तूर घेऊन सांगायला मग ह्या गेली तू या गेली पुढे भाऊन चालायचा मुका त्यानं त्या नुसता दुर्टा केला. तुम्हाला कोणी सांगलं या रस्त्याने यायचं डांबर रस्त्याने जावं की. बापा पाहुणा पोरग तर रजेला दिसालय. अरे काय थोपाड घेऊन सांगायला डांबर रस्त्यानं जाण कोण्या की जा. तुला कोणा सांगितलंय तुटकाड घेऊन इकडे यायचं धोरट्याला. तिकड म्हणाले का बापू. बरं या दमाने या मागून मग. या आता धुड्यानं नाच करता का गाडीचा. काय म्हणाले माझ्या गाडीला. बोला बाबू काय म्हणता. बाबा टोळीवाले भेटले नाही पहिलेच माती झाले टिपरे पडू देऊ नको मायो. बनबन लावू नका बाबू आमचा मला काम करतो तुम्ही जा बरं तिकडे. बाबा भनभनी ना रे साल झालं पाणी घालू घालू ऊस मोठा केला लेकरासारखा तसं बोल नको टिपरे पाड नको बाय. तुम्ही जा बरं तिकडे मी घेतो बरोबर. यायला बोलून काय फायदा. हा आपल्याला बोलू का चला त्याच्याची वाट लावलं का. हा. बरोबर चला पोलीस राहिली. बाबा कोणी झालं शेतकऱ्याची माती झाली आता ऑपरेटरला बोलावं लागतं. ओ ऑपरेटर काय करायले. काय म्हणता बापू. बाबा कणकाळी सारखी धार लागायली रे रसाची. ऊसाचं वजन कमी आहे जरा टिपरे पडू देऊ नको म्हणालो. बापू हो काय बापू 17 खेप सांगून तुम्ही ऐकलं नाही. टोळीवाले 15 दिवसात येणारच होती तुम्ही मशीन लावून बसली. बाबा काय गोष्टी करायला रे तुला 17 खेप पण लोक असेल तर ओळखीचं वाटलं म्हणून आता अखेरला यायला लागलं तुला काय सांगून फायदा. 17 खेप सांगितलं की तुम्हाला 15 दिवसात टोळी येणार होती. मग फड गेला नाही का. बापा तुझ्या कारखान्यामध्ये लगे बाजी हाता मी उसा नाही का 14 महिने झाले का जाग्यावर उभा वाली तू कार माऊस. तुमचं होते की नाही मला एवढं सांगा नाही तर मला दुसरीकडे समजते. काय बापू हे असे चढेल माणसं घेऊन येतात. टोळी बसवली असली तर किती खास होत. काय फायल्यामुळे चढेल पण तू उसत तोडीत नाही मी चाललो इथून. बाबा मशीन मला तर महा चढेल दिसायला. गेला 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 उडवीतच गेला मशीन. बाबा मला दवाखान्यात नाही रे. तुला काय रोग आला. म्याच्या होत नाही तुला दवाखान्यात नेलं. किती पैसे लागतात सांग. माझ्या नव्हे ना मी चाललो फिराय. हे घे पैसे. नाचणारा म्हणून पैशाचा जर लय दिवस टिकत नाही बाबा. चल चल पुढचं पुढे पाहून घेतो. आता तर सध्या पैसा आहे ना. आईस करतो मी. इंदू पाटील सकाळपासून बाहेर दिसलेच नाही. आज काऊन येण्यात गड्या लवकर भाई. पहिले काम होतं. काय काम होतं बोल ना. थोडी पैशाची तंगी होती. अरे यार तू पैसे सांग किती लागतात. हे घे. झाले पाटील. पाटील थोडे पैसे मला लागत होते हो. असं का. अरे माग ना पैसे तू ताण घेत राहून का. पैसे हात ना आपल्याकडे. हे घे. बरं झालं पाटील एक काम तरी होते. चला आता
थोडे सुमित पैसे लागत होते रे आपल्याला. द्या तर पैसे, रुपया नाही बा, तू मागूही नको मला. तुमच्याकडे असले तर द्या, जरा अडचण चालू आहे पैशाची. माझ्याकडे पैसे नाहीत आता. तेव्हा म्हणले तेव्हा पैसे दिले, आता थोडी भाई अडचण चालू आहे, पैसे द्या ना जरासे. अहो, दिले तर काय झालं, सध्या नाही तर मिळालं. माझा काय अरे नाही तर मिळालं ना. आई तू म्हणजे ना खरं होतं, पैसा तर माणूस संग राहते, पैसा संपला माणसाची साथ संपली. वा तुला पहिलेच सांगलं होतं, फार उशिरा कळालं. पद पैसा प्रसिद्धी जास्त काळ टिकत नाही. का हो, काय करता? अहो हाताचं ऑपरेशन झालंय, त्याचा स्टेटस ठेवतोय व्हॉट्सअपला. तेवढं सिंपत्ती मिळती, लोक भेटायला येते. तुम्ही का नाही ठेवीत? तुमचं बी ऑपरेशन झालंय ना? हा, अहो मग ठेवा ना स्टेटस, तेवढे लोक भेटायला येते तुम्हाला. नाही नको. अहो ठेवायचं, तेवढं सिंपत्ती मिळती, लोकांना वाईट वाटतं. पण मला एकट्याला नाही ना जमत एवढं. मी काढतो ना फोटो. तुम्हाला जमन? हा चल, मी कशाला आहे, हा एक हात खराब आहे फक्त. या कुठं? हो हे काय करू राहिले तुम्ही? मूळ व्याजाचं ऑपरेशन झालंय ना, काढा ना फोटो. नाही नको, झाकून ठेवा. ते व्हॉट्सअपला बरं नाही वाटायचं, ठेवा, झाकून घ्या, वर घ्या. हा. चला झोपा या. म्हणजे सिंपती भेटली असते. हे बघ सगळं नाही का क्लिअर फवार. आपल्याला असं फवारण्यासाठी शेजारी म्हणला पाहिजे, भाऊ तुम्ही कोणतं औषध फवारलं, एक टॉपला राहिला पाहिजे आपला हरभरा. तुम्ही ताणूच घेऊ नका मला. आपली फवारणी झाल्यावर तुम्हाला म्हणतात कोणतं फवारणं लावलं. फवारणी सांगितलं अध्यक्ष हो, आपला पंप म्हणजे आणि तुझ्या पोराला सांग बरं बराबर एकर म्हणून, पाणी घेऊन त्याला घे म्हणावं बराबर. हा तुम्ही ताणच घेऊ नका, तुम्ही बसा. तेच म्हणालो. अहो द्या औषध आण रे. बोल ना पिल्या, थोडं फवार आलं तू इकडं, हे बराबर फवारा. हा बाबा औषध सांडलं. सांडलं भरून घे, भरून घे. त्याला पटाला म्हणतो हाताने भरून खालचं. आला कोण्या दिवशीसाठी खायला होते की ते औषध सांग. काय पोरगा पाणी टाक. हे औषध बराबर फवारायला घ्या रे. हो मला ताणच घेऊ द्या. टॉपला हरभरा दिसते आपल्या फवारणीच्या बाग. औषध एक नंबर टाकायचो. हा झोपा तुम्ही. काय फवारणी दिसायली बॉ केली, खरं टॉपला दिसायला हरभरा आणलं तुला. पण तरी नाही का औषध सांडलं मिळायचं नाही तर अजून टॉपला दिसत होती. मग आता तरी आम्ही पाणीच फवार. औषध सांडलं, औषध सांडलं ते महत्वाचं नाही. हरभरा कसा दिसायला फवारणी, टॉपला दिसायला की नाही. अरे काच्या घराची टॉप तू माहिती तुला हरभरा म्हणलं जास्त फ्लो नको तू. असा माझा उसा एकदम टॉपचा होते, काही म्हणा तुम्ही. 300 टनाच्या मोडीत जातल्या. हो सफल पाव दुखायला काय ना. एक मिनिट तुमचा ऊस एक नंबर आहे. माईच्या जिल्ह्यात ऊस आहे. एक नंबर. बरं समजा अंधार मी बिडी ओढू नये. तुमच्या फळात येऊन मी बिडी ओढली आणि सभागती काळी पडली, पडू नये आणि तुमचा ऊस धन 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 पेटला, तुम्ही काय करणार आहे? अण्णा त्याचा बिडीचं जाऊ द्या. तुमच्या त्याली उसाची फडातून निघाली रस्त्यावर, होऊ नाही देवाच्या कृपेनं इकून तिकून जणकुण्या त्याली पडली तर तुम्ही काय करणार? बरं अण्णा ते जाऊ द्या, आऊ द्या, काय मी म्हणतोय. तुम्ही काय म्हणालो, समजा टाली कारखान्याला गेली, ऊस काट्यावर गेला आणि गावात अन्नाच मिळाला, मग तुम्ही काय करणार आहे? समजा अरे मोरी व्हाय रे घरपडा करून सोयऱ्याचे गाव कळत नाहीत. तिला कोणाला? अरे बापा हे दगडूचं पोरग दिसायला आणि हे पिसा नातू दिसायला, काय काम आहे की? काला आले रामरामांना ओळखले की नाही? ओळखीले वगैरे तुम्ही इकडे काला आले? अरे बा तसं म्हणून नाही म्हणालो तर. हा हा ओळखीलं बापा. बापा कस काय आल्या गड्या सहज मध्ये तुम्हाला भेटायसाठी. हलगट आहे. नाही समजत नाही होय, थोडं बालिश आहे. मी मारी लाव जाऊ नको मी म्हशी पशी. आणि रामराम कर
राहू दे माझा नादर आहे आव माय शिवा दे ना ते आपला लग्न कुठे म्हणाले तर अण्णा मला अजून काही शिवाय द्यायला तुम्हाला कळलं का त्याला ते शिवा दे ना ते तंबाखाचा चुना महागालय अण्णा त्याचं बोललं तसं आहे हो त्याची जी बोलत नाही बरं जाय दमान जाय अण्णा अण्णा बापा ही भाई पोटात बगळेवर राहिले हो पोरगी कवा आणते की आपण कुठे पण आता करायची बाया सगळं बापा अन्नाल घेऊ तुम्हाला तर फार उपसल्यासारखं करायची आदत आहे बापा तुम्हाला तर तुमच्या लेकीचीच गाई येणार झाली काही केलं तरी आणलं का उपकारच करायची नाही आता तू नाही म्हणली तर काय बिना गिळण्यात राहणार आहोत काय काका केला पचका काय साजरं केला असेल खाऊन पहा. काका नाही भाजी बापू ते भाजी गोड लागत नसेल तर गोळाला खाऊन पास येतातला लय साजरा लागते बाबा बे बाबाचा गोळा नाही खाऊन भावता या भाज्यामध्ये काय चव आहे का पुरले काय ते खाऊन पहा बापू माग त्या पोरासंग धाब्यावर जेवलं होतं काय चवाली होती का त्या भाजी माझी काय नंबर 1 लागायला घोळाना बाबा बोल ना कमी काय खाऊ द्या जरासं पोरगी कशी नाम ना करायली चाफल कुटी कोटली चाफल कुटी म्हणली आम्हाला नाराज झाली काय हॅलो दाजी राम 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 कोटाशी खाते निरोप भाई म्हणली काय झालं काय नाही काय पता नाही तुमचा इथलं फोन लावले का हे काय हिंग आलो की आले का बाई पाहुणे आले माय पसारा घेऊन जाईल हे क्या ना फिरली बाप्पा राम राम हो राम राम या भया बसा बसा बरा झाला का परवा हा नादर बाबा पाणी आण माय सोयरायला रे गावात आहे ती आप घालतो की काय ती सोयऱ्या धारायला टंबऱ्याला आणि पाणी पाजायला बापू तुम्ही झागायला पण हेच देता आणि पियाला पण हेच घेता की म्हणून पाहुण्याला दिलं हे मुचकाडी तर तेल पिया मला दूर पाडे बोलायला का बापू जाऊ दे आम्ही पाणी हे नाही पितात पोरगी आणली ये मा नसीबी बनके मेरा नसीब बापा पोरगी तर सोन्याचा तुकडा आहे आणि आम्हाला पसंत आहे नवर देवाय आम्हाला पसंत आहे पा तुमचा बापा आज तर काय सोन्याहून पिवळा दिवस निघाला ए झुंगू तुला नादर वाटली का पोरगी हो अण्णा पोरगी पसंत हे नवर देव आहे का मला वाटलं हे आहे काय की अहो नाही व हे आहे आजी झाला तर काय झालाय अर्ध्याला पोरगी द्या का काय काहीतरी घ्या माय बापा तुम्ही